लय पाणी बाबू हा. नमस्कार, मी वैभव स्वागत करतो तुमचं माझ्या परत एका युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा विषय असा आहे की आज आम्हाला जायचं आहे. पहिले तर व्हिडिओ शूट करायचा आहे, कारण की व्हिडिओची संपूर्ण स्क्रिप्ट लिहून कंप्लीट केलेली आहे. मी रात्रभर लिहून सगळी स्क्रिप्ट लिहिलेली आहे. आता बाकी फक्त आम्हाला जाऊन त्याचं शूट करायचं आहे. त्याच्या आधी मला त्या पप्पाला औंढ्याला लिहून आणायचं आहे. काहीतरी काम आहे म्हणून हे पहिले औंढ्याला जाईल, त्यानंतर शूटला जाईल. तर चला पहिले निघू औंढ्याला. फायनली औंढ्यात पोहोचलो. पप्पाला सोडलं बँकेत. त्याच्या पुढचा काही विषय मला सांगून द्यायला. पोटा पाण्याची सोय दुसरं काय. मंदिर हा मंदिरात जायचं काय? औंढ्याचं मंदिर दर्शन व्हायला. चला औंढ्याला आलतो रे. पोहोचलो औंढ्याच्या मंदिरात. ए तुझी आई गाण दुमारच्या बाहेर हाणला ना बाया गाडी दरवाजा. इकडे बघ. ए वाडकाव, इज्जत काढतो इज्जत. तुला पण दररोज आपलं नाही गाडीचं काय. हा गाडी प्रेम आहे भाया आपलं. तुम्हाला कसं सांगायचं वाडकाव. इकडे बघ तू मागं बघ. लई गाणीच काढली भाई. अशा काय प्रकारचं आहे आमचं औंढ्याचं मंदिर. त्याच्यामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. मग दर्शनाला आता बारी सगळी रिकामीच आहे. मात्र लागा कोण बारीला लागून दर्शन करावं का मला. आता हाही सगळे रिकामच आहे. दर्शन करतो बारीला लागून. ही आमची 2 मोकर छोटी गाडी यायची आता बुजूक. ती आल्यानंतरच मेळ लागला आता आम्हाला. भया मी काय म्हणतो, अहो घाण कामं करायचे ना तुम्ही इथं मंदिरातून अशी की घाण पाळण्यापेक्षा. तुमच्यावर नाही घाण काम करून मला जायला. अरे भया तू घाण काम करायला तेव्हा तू इथं हातपाय द्यायला ना. तर तुला सांग मला काय करायचं हातपाय द्यायची. अय लेकरा तू काम पडायला भया. आपल्याला भया VIP आहे का नाही. गर्दीत नाही VIP काय करतो गर्दीत. कोणी जायचं इथून जायचं. चला फायनली माझा एंटर केलं आहे. माझा व्हिडिओ काढा अवेलेबल नाही, त्यामुळे मला व्हिडिओ नाही काढता येणार. तरी पण जेवढं होईल तेवढं दाखवतो. हां काढता येते माझा व्हिडिओ काढता येते असं का. चला मग काय मग तर सगळं दाखवतो की हो. हे आहे मंदिराचे 8वे ज्योतिर्लिंग. सर्वांना इथून मला वाकून माझा द्यावं लागतं. आता आमच्याकडे VIP पास असल्यामुळे जरा लवकर ना भाया. हां श्रेय म्हणले ना तर आमच्या भाऊमुळं डायरेक्ट आम्हाला VIP दर्शन भेटलेलं आहे. आणि मधात डायरेक्ट कोणाला फोटो काढायचा चान्स नाही. डायरेक्ट आम्हाला बोला सुद्धा चान्स भेटला फक्त आणि फक्त आमच्या भाऊमुळे. फोटो काढता असं म्हणलं. फोटो काढत नाही कधी नाही रे इथं बाहेर काढतात बाहेर. रे बाहेर कोणी फोटो काढते भाया. मधामध्ये ब्लॉग काढलेला भाया. डायरेक्ट व्हिडिओ काढला त्या भाऊनं. मग सगळं तुझ्या फोटो काढला की माय ना तेव्हा पुढे बसून हातात ते जोडायला पांढरा. पण तुझ्या पांढरा फोटो काढा पाहिजे. आता फोटो तरी चांगला काढलाय का. पांढराच काढला भायाला. तिथे लाईट यायला लागला. फायनली मंदिरात दर्शन झालेलं आहे. आणि आता निघालो आम्ही पप्पाला घेऊन डायरेक्ट. पप्पाला पहिले बँकेतलं काम जर झालं असलं तर पप्पाला घेऊन डायरेक्ट गावाकडे जायचंय. आणि गावातून परत सांगण्यावर यायचं, कारण की आमचा व्हिडिओ शूट आहे आज लय मेन व्हिडिओ शूट आहे आज. ते शूट आम्हाला आज करावं लागणार आहे. त्यामुळे डायरेक्ट पप्पाला घेऊन निघूया. यायची मला लावा गाणे लावा. एवढं भयंकर ट्रॅफिक लागले इथं आणि मॅडम तुझा गप्पा आणते. हाय 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 पुढे येणे ते रे ब्राऊन गेले तेव्हाला सीन आहे इथं. मॅडम या बाजूला हो, जाऊ द्या आम्हाला जायचंय. हाय 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 पुढे मेनू केंदी. एवढ्या बेकार ट्रॅफिक मध्ये फसलो होतं ना भाया. ती मॅडम सुद्धा कन्फ्युज झाली माहिती का कोणती गाडी पुढे काढू. आणि मेन म्हणजे आमची गाडी जास्त करून फसली होती. चला येऊ का तेव्हा आवडत काय काम पडलं फोन लावायचं का तुम्हाला. काही अडचण नाही भाडण्या खेळायचे का नाही. येतो भाया हो. बिग फॅन. ए बिग फॅन युट्यूब बिग फॅन युट्यूब बिग फॅन. चला पप्पाला. अरे पप्पाला घेऊन डायरेक्ट निघावं लागला. आता लय लेट झाला माहिती. आपला व्हिडिओ शूट करायचा. अरे व्हिडिओ राहते भाया. गावामध्ये काम आले. गावामध्ये मेन म्हणजे काम बाकी आहे करायचं. गुत्तेदारी येऊन काय फॉर्मत काय विषय सांगा गावातला. गावातला विषय काय गावातले घरं पडायचे. गावातले घरं पडायला गुत्तेदारी येऊन मस्त मशीनला काम आलंय गावामध्ये सुद्धा. ते काम नाही काय ना पप्पा उगाच आवडत जाणं मशीन मला सकाळपासून. उगा आम्ही इकडे तिकडे फिरतोय घेणार नाही त्यांना काम नाही धंदा नाही. अरे होईन ना. चला जाऊ पप्पाकडे पटकन उचलू. येते निरामाळीत पोरी बघण्यात व्यस्त
निरापुरीवर फकाट लावे मला हटकून गाडी गर्दीत घालायचं हटकून गाडी अडवायला नेमकं म्हणायचं करणार आहे मस्त पैकी मशीन फसून बसली आवडून येईपर्यंतच हाँ वस्ताद क्या हो गया तुम्हारा वो तो मसला क्या है टूट गया ना यार केपीसी का कैसे रे ऐसे वो इसमें अटक गया नीचे इस गज में एखादा अडकून मोडला राव पाईप नुकसान થઈ ગયું जमते का नाही बंद केलेला काही बंद घेऊन केला काही ऑप्शन आहे का नाही त्याला काय तिथं बरं झालं ती परी होत गाडी कटरा तो वरी डायरेक्ट आंदोलन आलेला धप्पा भेटला एक तर पहिले तर मशीनचा पाईप फुटला आणि दुसरी गोष्ट म्हणजे लगेच मशीन फसून बसली इकडे तिकडे मशीन काढली आता समोर नेऊन लावायची मशीनचं काम चाललंय सध्या पाय घर पाडायचं काम चाललंय म्हणजे छोट्याची अंगणवाडी बनायली आमच्या गावात दवाखाना सॉरी दवाखाना पडायचं मशीनला काम चाललंय एवढी बेकार भरली आहे गाळ्यामध्ये आमच्या ऑपरेटर डायरेक्ट गाळ्यात मशीन लावून घातली ऑपरेटर का उलटी माया काढली भाई बाहेर काढली उलटी माया बाहेर काढली आता समोर इथून लावायची असू द्या मग सत्कार करा असं ही समोरची अंगणवाडी आहे का ही बारकी ही गेटवाली हिला पाडायची आता समोर मशीन इथून लावायची भाऊ दाखी तुम्हाला आमचा आता कसा पाडतो तुम्ही शाळा तर थोडा का छान ऑपरेटर नाही माझं झालं ते माहिती त्याला कसं आहे यो सेफली गेट बाहेर काढायचं आहे जर यानं जर हे गेट जर बाहेर काढा सेफली तर पक्का ऑपरेटर झाला मोडी ते तोडी ते बघू आता बात आ चुकी आपसे गेट बाहर के निकाल के रंगा स्कीम है कि बघू की सवाल इज्जत का है यहाँ पर इज्जत दिला भाया पाटील लोक करीत नाही वाकणार नाद काही का पाटला का नेमकं तुला काय वाटतंय पाटील काढील बरोबर गेट काढील काय गेट बरोबर प्लीज घाण वाटलंच मला क्या बस का ये काटच निघाला पाहिजे छडी मला एक दोन ले बंद बाबू बहुत मजा आ रही है पण जे का आम्ही जे खेळायचं बघा हे होतं नाही येता पण आम्हाला खेळू द्यायला नाही आम्हाला खेळ गेला घे उचून घे 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 ले बदला पूरा हो गया बदला ले लेना है हमको नहीं खेलने देगा हमको ले वाटेत दिस भया गरम झाली काय हा घराचं कामात किती बाकी आहे पहिले बघ लेवल झाले अरे पहिला ना जवळपास अर्ध्यावर दवाखाना पाडणं झालेला आहे आणि मेन म्हणजे काय माहिती काय इकडले जे मटेरियल आहे का सगळं हे तर मोबाईल आला तर मशीन फसलेली होती का हे सर्व भरून घेतले आता पहिले गाळा जागा त्या गाळाचा सगळं लेवल झालेला आहे कारण की ते मटेरियल टाका जागा पण जास्त करून आणि एक तर मटेरियल म्हणजे मटेरियल पण पडायले आणि जागा पण लेवल दोन्ही काम होते एका काय सगळं आहे काम करतो मला देतो करून आता फार असं काम झालेलं आहे आणि कामाचा लवकरच शेवट होईल एक तर या गाळाची सगळी लेवलटी झालेली आहे परत आणि आता आमचा भया म्हणजे प्रमोद भया नाम प्रमोद भया गारकर मशीन चालवत आहेत जमत नाही तरी पण चालवत आहे काय करतं तेव्हा शपथ कोण असतं बाबा आता गाजा बाजा बांगला मशीन जरी त्यानं थोडी तरी खाली सोडली का 100% नाश करायला काय नाही काय हातपाय दोन हातून वगैरे सगळं डन झालेलं आहे आता बघूत आपल्या देवाच्या दुसऱ्यांना प्रमोद भया गारकर याने कामाचा नाश केला आहे का काम पूर्ण कंप्लीट केलं आहे चलो काम तर परम भयाने एक नंबरमध्ये पार पाडलंय ओ भैया ओ भैया ओ भैया भैया तुम्ही काम गुत्यामध्ये घेतलंय काय तुम्ही काम गुत्यामध्ये घेतलंय भैया तुम्ही ऑपरेटर जुने रेसची काला माहीत व्हायली हा ते मागून डायरेक्ट इतकले खड्डे करायत की
पहिला गेर घ्या ना थांबा जाऊ द्या भाया त्या आईची मग हल्ली तिने हा जाऊ द्या चाललंय मस्त पैकी काम शिकलाय आमचा भया पण शिकलाय आता लवकरच ट्रेन होऊन जाईल बरं भयागार करणं एवढं काम कम्प्लीट करून त्याला आणला त्यांच्या लवरचा पंच गेले पळून सोपवले आमच्या हातात मशीन एवढ्या कामाला पार पडून थोडंसं बाकी राहिले आता एवढ्या कामाला पार पडून परत आम्हाला पण बोलायला जायचंय घरी हो चला बबरू बा जम गया करे हाँ ओके होगा पूरा अभी आप क्या करने का दवाखाना बड़ा करने का क्या आला आमचा परवा भैया भाऊ तुमची आशिकी संपली का ओ भैया ओ तुमच्या आईचा आय एम वर्जन वर्जन नसते भाडको ते वर्जिन असते मला कवा बोलायचं कळलं देवा झालंय शेवट झालाय एवढं झालं बाबा झालं का एवढं झालं हे पाडायचं का इकडलं हे पण एवढंच का झालं आता शेवटपर्यंत आलेलं आहे का पुढं डिझेल संपलंय मशीनचं भाऊ टाकत आहे आशिक सॉरी ते काय म्हणतात इम्रान हासमी का कोण रे पोरी तर दिवाना कोण असते रे ते हे तुमच्या मायला मग काला माय खोट बोलाय मी म्हणतो भया तुम्ही इथं मशीन चालित असताना भया तुम्ही चालू मध्ये मशीन सोडून उतरले फक्त ते एका पोरी भया तुम्ही फक्त एका पोरीसाठी भया तुम्ही तुमच्या आशिकी मधून खाली उतरले भया भया तुम्हाला एक दिवस भया तुम्हाला ना लय महाग पडणार भया पोरीचे चक्कर आहे तुम्ही करताय भया तुम्ही चुकीचं वागताय तुम्हाला समजायला पाहिजे माहिती आहे का सांगायला तरी कोण शिवा सांगायला तरी कोण बाळको सांगायला नाव ठेवायचं काम नाही नाव ठेवू नको माय आल्या कोणी म्हणते भया माहिती आहे का कोणी म्हणते मला मी म्हणतो नास्क कोण आहे इथं मी म्हणतो कोणतं ते वरचं का ते मोल्ड माहिती असं ठीक आहे झालं मग केवढं झालं की झालं झाला वाय टाक लवकर भाडका ना तू ही अशी की घेऊन नाचायला चिपडे कुठे ती डोंगळी पोरगी मुंगळी डोंगळून संगळून मी अशा झाला की उतरून खाली पळायला मशीन चालू ठेवून बकेट भरलेली ते थाट पाहिजे आता मशीन सोडून कोण गेलं तू गेलता भाडका मी नव्हती गेलो शिवा कोण गेलं रे अरे मला मशीन चालवा येत नाही मी मशीन चालली राव याच्या बाई मला शिकवायलास तू पुन्हा एवढा मोठं ठेवायला येऊन पुन्हा तू छता जाऊन काय करू लागला रे मला शिकवायला चहा पाणी करतो अरे पब्लिकला दाखिलेला टाइम दाखिला का तू दाखिलेला चहा प्यायला किती टाइम लागते अर्धा तास मग काही घंटा आणला मी 2 घंटे झाली सरळ मशीन सोडून द्यायची गरज नाही हा आता कसा बोलला बाहेर तू असं नाही तुला चॉकलेट दिली का त्यानं मग डेअरी मिल्क होते आपलं तू आणि तसलं ते कोण हा जमलं आता झालं माणूस 1 सेकंद में बदल गया हा की चूत चला भाया चला शिवा भाया आता आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच बाकी भेटूया परत तुझ्या ब्लॉग मध्ये बघू तर एखादा दाखवायची क्लिप भेटली तर परत दाखवता सध्या पाहिजे काय उरलेलं नाही कारण सगळं काम कम्प्लीट झालेलं आहे यानं मशीन तरी भाया याच्या हातात मला दिली मला पोरं मला शिकायची मला माझ्या हातात दिली अरे ते माय घराच्या पोरी तिने बाहेर मशीन सोडली भरलेली पॅकेट सोडली बाहेर अरे भाया तुम्ही तुम्ही भया तुम्ही चुकीचं वागलाय भया तुम्ही भया आमच्या नड्यात कॅमेरा घुसल भया तुम्ही चुकीचं वागलाय भया तुमच्या माईचा अरे परत येऊन ब्लॉग बघितला पण तुम्हाला 100% ब्लॉग माझा आवडला असेल तरी सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका एवढे तोपर्यंत धन्यवाद.